राणी गौरी नावात परत एक वार मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूमध्ये आपण सुरक्षित आहात, निरोगी आहात आणि आज एक विशेष विषयासह मी तुम्हा सर्वांसमोर सादर होत आहे. आणि तो विषय आपल्या आत्मिक जीवनासाठी, आपल्या दैहिक जीवनासाठी, आपल्या कौटुंबिक जीवनासाठी, आपल्या तरुण लेकरांसाठी अतिशय महत्वाचा असा विषय आहे. आणि तो विषय हा आहे की मी फार पापी आहे, मी येशू ख्रिस्तासाठी अयोग्य असं जीवन जगत आहे, मी खरोखर ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गीय वैभवामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण की माझ्या जीवनामधले अनेक असे दोष आणि पाप आहे जे मी पूर्णपणे घालवू शकत नाही. आणि अशा प्रकारची टोचणी देणारे, अशा प्रकारचे मनामध्ये ग्रह ठेवणारे अनेक जण आज आहेत. आणि त्यांच्यासाठी आज हा विशेष संदेश आहे, कारण की आपल्या सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शैतान जो आहे तो तुम्हाला आणि मला निश्चितच अशा प्रकारे कन्फ्यूज करतो की तू अयोग्य आहे, तू अपात्र आहे. स्वर्गात जाणारे, देवाच्या बरोबर अंतराळात घेतले जाणारे सर्व लोक जे आहे ते शुद्ध असतील, पवित्र असतील, संत असतील, परंतु तुझं वागणं तसं नाही. प्रियांनो, आज त्या सर्व लोक जे आज हे संदेश ऐकत त्यांनी लक्ष देऊन ऐकावे, कारण की देवाची आणि येशूनी तुम्हाला आणि मला निवडलं. आम्ही त्याला नव्हे तर त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. त्यामुळे त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याचे निवडलेले पुत्र व कन्या म्हणून त्याच्या बरोबर युगानुयुग राज्य करावे, आम्ही माघार घेणारे नसावे, ही त्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे एक शास्त्र वचन मी आपल्यासाठी वाचतो. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 28वा वचन. तर आता मुलांनो, त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल, म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा प्रगट होईल आपल्याला धैर्य असावं आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून, म्हणजे ख्रिस्तापासून लाजेने माघार घेणारे तुम्ही आणि मी नसावे, माघार घेणारे तुम्ही आणि मी नसावे. यस प्रियानो, प्रभू जेव्हा तुम्हाला आणि मला निवडतो तो आला या जगामध्ये यासाठी की तो पापी जनावयास तारावायचा. आणि आम्ही सर्वजण पापी आहोत, परंतु अनेक लोक जे आहे ते ख्रिस्तामध्ये चालत असताना, विश्वासूमध्ये चालत असताना अनेकदा शैतानाच्या द्वारे अशा प्रकारे, किंवा काही लोक त्यांना सांगतात त्याच्याद्वारे ते अशा प्रकारे गाफील होतात की ते म्हणतात नाही नाही नाही, मी पात्र नाही, मी निश्चित चर्चला जाणार, मंदिरात जाणार, परंतु येशूचं आगमन होत असताना मी त्या न्यायासनाच्या समोर निश्चितच पापी ठरणार आणि मी त्या स्वर्गीय राज्यात प्रवेश करणार नाही. आणि यासाठी आजचा विशेष संदेश हा आहे की प्रियांनो, आज एक बाब आपण लक्षात ठेवा की आपली पिढी तर प्रभूमध्ये आहे, परंतु शैतान हा प्रयत्न करतो की चला ही पिढी प्रभूकडे गेली, परंतु येणारी पिढी जी आहे तिला तरी मी मागे खिचून ठेवावं. कारण की आपल्याला प्रभूचं वचन माहिती आहे, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा करणार. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहो, परंतु खरोखर आपल्या लेकरांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की खरोखर या लेकरांमध्ये ती धार्मिकता, ते पावित्र्य किंवा ते आज्ञा पालन नाही. आणि अशा समय एक उदाहरण मी आज उदाहरणाच्या द्वारे अधिक तुमच्याशी बोलणार आहे, त्यामुळे त्याकडे आपण लक्ष देऊ. की एक लहान मुलगा होता, 5-6 वर्षाचा होता, आणि तो आईवर खूप रागवला की आई ऐकत नाही, आई माझ्या मनासारखं करत नाही, आई निश्चितच माझ्यावर प्रीती करत नाही, असं त्याचा कुठेतरी ग्रह झाला. आणि त्याने ठरवलं की आज मी हे घर सोडून जाणार, आणि त्याने गपचूप बॅग भरली आणि तो घराच्या बाहेर पडला. 5-6 वर्षाचा मुलगा होता, आणि तो बाहेर पडल्यानंतर तो बॅग घेऊन चालू लागला, आणि तो एक चौकापर्यंत जायचा, मग तिथून परत येऊन दुसऱ्या चौकापर्यंत जायचा, परत त्या चौकापासून पुढच्या चौकापर्यंत, असं त्याचं ह्या चौकात ते त्या चौकात येणं जाणं सुरू होतं. आणि त्या समय एक जे पोलीस ते त्यांच्या लेकराकडे होतं, त्या
लहान लेकराकडे वरती की ह्याने बॅग भरलेली आहे आणि तो येरझार करत आहे इकडून तिकडे तिकडून इकडे, परंतु काय कळना. थोडासा अंधार पडायला लागला तेव्हा तो पोलीस जो डिपार्टमेंट होता त्याच्या जवळ गेला आणि मुलाने विचारलं की तू काय करत आहे असं, तुझी काय. तेव्हा तो मुलगा रडू लागला आणि त्याने म्हटलं की मी घर सोडलेलं आहे, आता मला एक घरात परत जायचं नाही, मी घर सोडलेलं आहे. अरे पण बाळा, तो हसू लागला पोलीस की तू घर सोडलेलं हे करेक्ट आहे, परत तुझ्याकडे मी बघतो की तू त्या चौकापर्यंत जातो, परत येतो, परत दुसऱ्या चौकापर्यंत जातो, परत येतो. पण तुला खरोखर जर घर सोडायचंच आहे तर मग ह्या चौकापासून त्या चौकापर्यंतच का ये जा करतो, का पुढे जात नाही. तेव्हा तो म्हणणे की नाही, माझ्या मम्मीने मला सांगितलंय की या चौकाच्या पुढे तू जाऊ नको, या चौकाच्या पुढे तू जाऊ नको. निश्चितच ही लहान लेकराची एक निश्चित हास्यास्पद गोष्ट आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तो जरी आईवर रुसला आहे, जरी तो आईवर निश्चितच त्याला राग आलेला आहे, परंतु आईची आज्ञा जी होती की या चौकाच्या पलीकडे तू जायचं नाही, ती आज्ञा तो पाळत आहे. हो प्रिय, अनेकदा आम्हाला असं वाटतं की आमचे लेकरं, आमचे तरुण लेकरं हे कुठेतरी बहकत आहे, या चौकात त्या चौकात जाते, परंतु प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये येशूची आज्ञा कुठेतरी तुम्हाला आणि मला मोठे पाप करण्यासाठी आणि येशूला कायमचं सोडून जाण्यासाठी धरून ठेवते. या मुलाला घर सोडून जायचं होतं कायमचं, परंतु तरी देखील आईची प्रीती आणि आज्ञा त्याला बांधून ठेवत होती. हो प्रियांनो, आपल्या माते समान प्रीती करणारा आणि आम्हावर कृपा आणि दयेची ओतणी करणारा प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती जी आहे ती तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञामध्ये कुठेतरी बांधून ठेवतो. आम्ही सुटतो, आम्ही आपली बॅग भरतो, आम्ही इकडे जातो तिकडे जातो, परंतु परत आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होते की नाही, एक लिमिट पर्यंतच मी बाहेर जाऊ शकतो. हो प्रिय, आज अनेकदा आम्ही अशा प्रकारे करत असताना आम्ही या सर्व गोष्टीकडे देवाचं लक्ष असतं की जरी हा लहान गुन्हे करत आहे तरी देखील तो माझ्यापासून आज देखील दूर जाऊ शकत नाही. अशा समय आम्हाला काय करायचं? अशा समय आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, या पातकांबद्दल येशूकडे क्षमा मागायची आणि येशू निश्चितच तुम्हाला आणि मला क्षमा करणार आहे. याकोबाचं यहूदा याचं पत्र, याचं पहिलाच अध्याय 24व्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलं की तुम्हा पतनापासून राखण्यासाठी आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासात उभे करण्यास तो समर्थ आहे. तो समर्थ आहे तुम्हा पतनापासून राखण्यासाठी. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही वचनात चालावं, प्रार्थना चालावं, विश्वासात चालावं, यासाठी रोज देवाची दृष्टी आम्हाकडे लागलेली असते आणि त्यामुळे त्यांनी लिहिले की पतनापासून आणि निश्चितच त्याचं ऐश्वर्ययुक्त सानिध्य जे आज आहे आणि यापुढे आणखीन स्पष्ट आम्हाला दिसणार आहे, त्या सानिध्यामध्ये टिकून ठेवण्यासाठी देव हा समर्थ आहे. त्यामुळे देवा कधी देखील आम्ही देवाचा कधी देखील सर्वस्वी त्याग करू नये तर आम्ही त्याच्यामध्ये निश्चित चालावं, ही देवाची इच्छा आहे. आणि जेव्हा आपण चालतो तेव्हा घाबरण्याची गरज नाही की हा व्यक्ती इतका पवित्र आहे, हा व्यक्ती कृपादानाने अन्य भाषेने भरलेला, हा व्यक्ती उत्तम संदेश देतो, हा क्वायर मध्ये गीते गातो, हा उत्तम लीडरशिप आहे, हा चांगला चर्च एल्डर आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या सहभोवती दिसत असताना आम्हाला गिल्टी फील करण्याची गरज नाही, कारण की ही बाब लक्षात ठेवा की जरी ते सर्व वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असले तरी ते देवामध्ये चालत आहे आणि तुम्ही जर आज्ञा पालन करत आहात तर तुम्ही देखील देवामध्ये चालत आहे. आणि यामध्ये रोमकरास पत्र 8वा अध्याय 1ल्या वचनामध्ये देवाचं वचन संत पौल आम्हाला अनेक यशने प्रकारे शिकवतो, ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या लोकांना दंड आज्ञा नाही. यस, जे ख्रिस्त येशू मध्ये चालतात, लक्षात ठेवा, येशू मध्ये चालणं म्हणजे त्याच्या आज्ञा पालन आणि त्याची सेवा करणारे जे लोक आहे त्यांना दंड आज्ञा नाही. ते चुकणार, एक मनुष्य म्हणून अनेकदा ते खाली पडणार, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की धार्मिक 7 वेळा जरी पडला तरी येशू त्यांना परत एक बार उभं करणार आहे. आणि त्यामुळे परत एक बार मी वाचतो की येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जे लोक आहेत त्यांना दंड आज्ञा नाही. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे काय आहे की त्याच्या नियमापासून मोडल्यामुळे प्राप्त होणारी शिक्षा
विवेकाला लागणारी टोचणी आणि त्याचप्रमाणे न्यायाच्या सुटकेची हमी येशू ख्रिस्त देतो. यस, तुम्हाला सुटका मिळालेली आहे, तुम्हावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विवेकाला टोचणी देऊ नका की मी पापी आहे, पापी आहे, पापी. कारण की सैतानाचा सगळ्यात मोठा हत्यार जे आहे ते संशय आहे. या संशयामुळे कुटुंब, पती पत्नी यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात. आम्ही देवावर संशय घेतो की यस, की मी पात्र आहे की नाही, आणि देवाच्या प्रीतीवर संशय घेतल्यामुळे आज देखील आम्ही स्वतःला कमकुवत, दुबळे समजतो आणि आम्हाला असं वाटतं की खरोखर मी देवाच्या त्या राज्यासाठी पात्र आहे किंवा नाही. आणि यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाचं प्रोटेक्शन, देवाचं संरक्षणाचं कवच तुमच्या सहभोवती आहे. परत एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की स्पेनचा एक व्यक्ती होता आणि त्याला निश्चितच त्याच्यावर एक खटला चालवण्यात आला आणि त्याच्यामध्ये तो दोषी ठरला आणि त्याला मृत्यूदंड हा देण्याचा ठरलेला आहे. गोळ्या घालून त्याला मृत्यूदंड द्यायचा स्पेनच्या व्यक्तीला ठरलं. परंतु ती इंग्लंड मध्ये जन्मलेला होता आणि त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते. आणि जेव्हा ही बातमी त्या देशामध्ये गेली की ह्याला एक निश्चितच आपण राष्ट्राबद्दल किंवा एक राष्ट्रासाठी फितुरीचा किंवा एक जासूसीचा आरोप लावून ह्याला मृत्यूदंड देण्यात आलं, तर ते दोन्ही राष्ट्र धावून आले आणि त्यांचे जे तिकडचे अँबॅसेडर आहे त्यांनी त्याचा विरोध केला की नाही 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 नाही, हा निश्चितच अशा प्रकारचा हेर नाही, त्याला मृत्यूदंड देऊ नका. परंतु त्या स्पेनच्या न्यायाधीशाने ती गोष्ट ऐकली नाही आणि ते म्हटलं नाही, ह्याला मृत्यूदंड आम्ही देणार. आणि तो दिवस जेव्हा जवळ आला तेव्हा ते दोन्ही अँबॅसेडर, म्हणजे जिथे तो जन्मलेला होता ते इंग्लंड आणि जिकडचा नागरिकत्व होतो अमेरिकेचे अँबॅसेडर तिथे आले आणि आता त्याला खांबाला बांधलं आणि बांधून त्याला आता गोळ्या घालणार. त्याच वेळेस इंग्लंडचा आणि अमेरिकेचे जे राजदूत आहे अँबॅसेडर ते पुढे आले आणि त्यांनी आपापला ध्वज काढला, म्हणजे फ्लॅग काढला आणि अमेरिका आणि इंग्लंडचा फ्लॅग त्याच्या सहभोवती गुंडाळ, यासाठी की ह्या गुंडाळलेला जे आपण फ्लॅग होता, नॅशनल फ्लॅग होता, आता त्यांनी म्हटलं की जर तुम्ही यावर गोळ्या घातल्या, या व्यक्तीला जर गोळ्या घातल्या तर पहिले ह्या गोळ्या कशाला आमच्या फ्लॅगला छेदून जातील आणि आमच्या फ्लॅगवर गोळ्या घालणं म्हणजे आमच्या राष्ट्रावर आक्रमण करणे होय आणि ही बाब आमच्या राष्ट्रावर आक्रमण करण्यासारखी होईल. आणि त्यामुळे स्पेन याचे जे सगळे अधिकारी ते घाबरले आणि त्यांना कळालं की अरे बापरे, जर आपण गोळ्या घालतो तो अपमान होणार अमेरिकेचा, अपमान होणार ब्रिटनचा. आणि त्यांनी माघार घेतली आणि त्याला त्याच्या परत एका राष्ट्रात म्हणजे इंग्लंड अमेरिकेमध्ये पाठवून दिलं. याच प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे त्याचं सुरक्षाचं कवच तुमच्या सहभोवती ठेवलेलं आहे. जरी आम्ही चुकणारे आहोत, तरी आम्ही पापी आहोत, तरी देखील विविध प्रकारच्या जे काय हल्ले आहेत, जे सैतानी हल्ले असतील, दैहिक हल्ले असतील, निसर्गाचे हल्ले असतील, प्रतिकूल सर्व प्रकारचे हवामानाचे हल्ले, यामध्ये प्रोटेक्शन प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्ताचं कुंपण तुमच्या सहभोवती करतं आणि ते तुमचं आणि माझं निश्चितच बचाव करत असतं. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की जरी जगाने तुम्हाला दोषी ठरवलं, सैतानाने तुम्हाला दोषी ठरवलं, कदाचित तुमचं मन देखील तुम्हाला दोषी ठरवत असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्या राष्ट्राचे सुपुत्र आणि कन्या आहे, ज्याचं नाव आहे सियोन राष्ट्र, ज्याचा अँबॅसेडर आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्त आपल्या झेंड्याने नव्हे तर आपल्या रक्ताचं कवच तुमच्या सहभोवती ठेवतो, यासाठी की तुम्ही आणि मी कोणत्या पण विदेशी आणि सैतानाच्या हल्ल्यापासून तुमचा आणि माझा बचाव व्हावा, पापाच्या हल्ल्यापासून तुमचा आणि माझा बचाव व्हावा. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, भिण्याची गरज नाही, कारण की प्रभू तुमच्यावर बहुत प्रीती करतो. तुमच्या आणि माझ्यासाठी, जे आम्ही अधर्मी आणि पापी होतो त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त परम पवित्र असून देखील त्यांनी रक्त आम्हासाठी सांडलेलं आहे. प्रियांनो, हे रक्त जे आहे
त्याच्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, त्याच्याद्वारे सैतानी सत्ता पळ काढते आणि ते पवित्र रक्त घेऊन आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याच्या जवळ मध्यस्थी करतो की हे पित्या बघ, हे सर्व लोक प्रायश्चित हृदयाने तुझ्याकडे क्षमा मागत आहे. बघ, हे सर्व चुकलेले पापी लोक प्रायश्चित हृदयासह नम्र होऊन आज तुझ्याकडे आपल्या दोषांची क्षमा मागत आहे. आणि पिता त्या रक्ताच्याकडे बघून, जे रक्ताच्याकडे बघतो आणि म्हणतो की मी त्यांना क्षमा करतो. का क्षमा करतो? कारण की त्या पापाबद्दल मिळणारा दंड ह्या मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्ताने हे सहन केलेलं आहे आणि रक्त त्याची साक्षी आहे. रक्त त्याची साक्षी आहे की या रक्ताच्या द्वारे ते तुम्हाला आणि मला शुद्धता प्राप्त झाली आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, परत एक बार मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या बद्दल आपल्या मनामध्ये ही भावना ठेवू नये. प्रभूची इच्छा हीच आहे की ज्यांना त्यांनी निवडलेलं आहे, ज्यांना त्यांनी वेगळं केलेलं आहे, त्यांना तो त्याच्या राज्यामध्ये प्रवेश देऊ इच्छितो. परंतु एकच बाब आहे की जिथे आज्ञापालन आहे तिथेच या सर्व गोष्टीचा लाभ आहे. आणि एक आणखीन महत्वाची गोष्ट आहे आणि त्याकडे एक उदाहरणाच्या द्वारे आपल्या सर्वांना घेऊन जातो. आणि ते उदाहरण हे एक स्त्री होती जी ह्याच मनाच्या भावनेमध्ये होती की मी तरुण असताना मी आपल्या तारुण्यामध्ये खूप चुका केलेल्या आहे, मी अशुद्ध गोष्टी केलेल्या, मी व्यसन केलेले आहे, मी आई वडिलांना दुखवलेलं आहे. इतकंच नव्हे तर व्यभिचार सारखे गुन्हे आणि अनेक गुन्हे माझ्याकडून घडलेले आहे. आणि ती एक खूप कष्टी, निराश, स्ट्रेस मध्ये आणि जवळपास रडत डिप्रेशन मध्ये ती समुद्राच्या काठी बसलेली होती. आणि तिला वाटत होतं की नाही, आता सर्व या पापात आणि अशुद्धतेमधून मी कधी बाहेर पडू शकत नाही, मला आता परत येणं कठीण आहे. आता माझ्या समोर एकच मार्ग आहे की मी या समुद्रात उडी मारणार आणि आत्महत्या करून घेणार. आणि अशा विचारानेशी ती फार कष्टी होऊन, निराश होऊन, आता जीवनाचा आता काही समय राहिलेला असं बघत ती तिथे बसलेली होती. आणि हळूहळू अंधार पडू लागला. आणि त्याच समय असं झालं की तिथून एक पाळक चालले होते, प्रभूचे सेवक चालले होते. आणि त्यांनी तिला बघितलं, तिच्या चेहऱ्याला त्यांनी बघितलं आणि त्यांना लक्षात आलं की ही मुलगी अतिशय तरुण मुलगी कष्टी आहे, दुःखी आहे आणि हिच्याशी मला बोलायला पाहिजे. आणि ते त्यांच्याकडे गेले आणि तिला विचारू लागले की मी तुझ्या बरोबर काही क्षण इथे बसून बोलू शकतो का? आणि तिची तर बिलकुल इच्छा नव्हती, कारण की तिची एकच इच्छा आता राहिलेली होती की आता काही समयामध्ये अंधार पडत आणि मी त्या समुद्रात उडी मारून स्वतःला संपवून टाकणार. आणि त्यानंतर पाळक साहेब बोलत असताना मग ती पाळक बोलत राहिले, परंतु ती काहीच प्रत्युत्तर देना. बसल्या बसल्या ती एक वाळू जी होती समुद्राची, त्याचं एक महाल बनू लागली. आणि त्याने एक सुंदर असं तिथे घर बनवलेले आहे. आणि त्या घराच्या बद्दल तिच्या मनामध्ये हीच भावना होती की मला संसार करायचा होता, मला घर उभारायचं होतं, मला कुटुंब चालवायचं होतं. परंतु माझ्या पापामुळे, माझ्या अशुद्धतेमध्ये, माझ्या दुबळेपणामुळे आता काही देखील शक्य होणार नाही. परंतु हे घर बघून ती खूप रडू लागलेली आहे की खरोखर माझ्या सगळ्या इच्छा, माझ्या सर्व आकांक्षा हे धुळीमध्ये मिळालेल्या आहे. त्या वाळूच्या, त्या डोंगराच्याकडे बघत ती पाळकानं म्हणते, पाळक साहेब बघा, माझे वाळूचे कण ज्याने मी आता हा जो महाल बनवलेला आहे, तो महाल जो आहे त्या वाळूच्या कणा इतके माझे पाप आहे. त्यामुळे आता या पापाला आणि पापाचं ओझं घेऊन मी जगूच शकत नाही. पाळक साहेब म्हणे, चल आता रेड फ्लॅग लागणार आहे, म्हणजेच आता भरतीचा वेळ येणार आहे, आपण थोडं मागे जाऊन बसूया. आणि तो पाळक साहेबांनी तिचा हात धरला आणि थोडेसे मागे जाऊन बसले. भरती आली आणि लाटा उसळू लागल्या. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि ती त्यांच्या पायापर्यंत आली. आणि जेव्हा ती लाट परत गेली तर ते वाळूचा जो उभारलेला जो महाल होता, ते घर होतं, ते गायब होऊन गेलं. वाळू त्या लाटाच्या बरोबर वाहत ती नाही तशी झालेली आहे. आणि आता पाळक साहेब म्हणणे की बघ,
थोड्या वेळ अगोदर तू बघत होती या वाळूच्या महालाकडे आणि तू म्हणत होती की एवढे मोठे, एवढे वाळूच्या कणा, एवढे माझे पाप एवढे जास्त आहे, पण आता कुठे दिसत आहे तुला? आणि त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की ज्या प्रकारे या लाटेच्या या प्रवाहाने, पाण्याच्या या प्रवाहाने तुझे किल्लेला भस्मसात केलेले, तुझ्या या सर्व वाळूच्या कणांना तो घेऊन गेलेला, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रीतीची लाट, प्रभू येशू ख्रिस्त प्रीतीचा जो पाखर हे तुझ्या सर्व अधर्म आणि पापांना क्षमा करणार आहे, क्षमा करणार आहे. आणि त्यामुळे मीका याच्या 7वा अध्याय 19व्या वचनामध्ये प्रभूचं वचन येणे प्रकारे सांगतं की तू त्याची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकलेली आहे. डोहात म्हणजे खोलगट भाग आहे. तू त्याची म्हणजे पापी, आमचे अधर्मी जे लोक आहेत त्यांच्या सर्वांची पापे तू समुद्राच्या डोहात टाकलेली. हो पित्या प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की नदीमध्ये आंघोळ करून तुमची माझी पाप धुतली जाणार नाही. आणि नदीमध्ये त्यांनी पाप नदीच्या डोहामध्ये टाकले नाही, कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या नद्या सुकून जातात आणि ते सर्व ज्या गोष्टी काली तळाशी ते उघडकीस येतात. प्रभू असं म्हणत नाही की काही दिवसानंतर ते टाकलेले पाप परत उघडकीस येतील. मनुष्य म्हणून आम्ही विविध प्रकारे त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो की ते पाप उघडकीस येऊ नये, पाप उघडकीस येऊ नये, परंतु ते पाणी हळूहळू उन्हाळ्यामुळे जेव्हा सुकून जातं तेव्हा त्या सर्व गुप्त गोष्टी बाहेर येतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी ते सर्व पाप जे आहे ते समुद्राच्या डोहात टाकलेले, समुद्र कधी सुकत नाही, समुद्राची जी खालची बाजू ती कधी बाहेर येत नाही, इतकी प्रीती करणारा गौरव बाप आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज परत एक वार तो भरतीचा समय आलेला आहे, तो समय जवळ आलेला आहे जेव्हा कृपेची लाट, आशीर्वादाची लाट, क्षमेची लाट, पवित्रतेची लाट तुमच्या आणि माझ्याकडे येत आहे. आणि ते जेव्हा तुमच्या आणि माझ्याकडे येत आहे तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपले पाप पदरी घ्यायचे. आपला देव विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो म्हणतो मी तुमच्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करेन. आज आम्हाला आमच्यावर विश्वास आहे, आमच्या देवावर विश्वास आहे की सैतानावर विश्वास आहे? हो प्रियांनो, आम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तरी देखील आपण दुर्बळे ठरणार आहोत. सैतानावर विश्वास ठेवला तर आपण फसवले जाणार आहोत. परंतु येशूच्या अभिवचनावर विश्वास ठेवणार की माझे सर्व धर्म आणि पापांची क्षमा, यस, कितीही मोठे असले, संख्येने कितीही जास्त असले तरी माझा देव क्षमा करणार आहे. या गोष्टीवर जर आपण घेतलं तर निश्चितच आम्हाला नुसतं शांती मिळणार नाही, आम्हाला नुसतं एक नवीन आशा मिळणार नाही, तर आम्हाला मुक्ती मिळणार आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये, त्याच्या वधस्तंभाच्या अर्पणाच्या द्वारे आणि त्याच्या प्रीतीच्या द्वारे तुम्हाला आणि मला मुक्ती मिळणार आहे. आणि त्यामुळे आज आपण प्रभू येशूकडे येत असताना या सर्व गोष्टीकडे आपली दृष्टी लावूया आणि म्हणूया की प्रभू माझ्यावर, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबियावर तो दया कर. ज्या प्रकारे तो लहान लेकरू प्रभूवर रागवलेला, तो आपल्या मातेवर रागवलेला होता आणि आपल्या मातेला च्या रागापोटी तो घर सोडून जाऊ इच्छित होता. प्रियांनो, प्रभू म्हणतो तुम्ही तुमच्या अनेक गोष्टीमुळे, अनेक समस्यामुळे, अनेक संकटामुळे जरी रागवला असला तरी माझी प्रीतीची डोर तुम्हाला जाऊ देणार नाही. तुझी प्रीतीची डोर तुम्हाला जकडून ठेवलेली आहे. आणि यामुळे प्रियांनो, आम्ही जास्त वेळ आपल्या निर्माण कर्त्यावर राग धरू नये, ऍक्च्युली त्याच्यावर राग करूच नाही, परंतु आमच्या एक चौकटीच्या बाहेर जेव्हा दुःख आणि संकट येतात तेव्हा आम्ही निश्चितच येशू पासून रुसतो. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, पहा, तुमच्या शक्तीच्या पलीकडे मी तुमची परीक्षा घेणार नाही. परीक्षा येणार प्रियांनो. विश्वासणारा जो आहे त्याचं वचन सांगितलंय की तो निश्चितच त्याच्यावर संकट येणार, परंतु त्याच्या सर्व हाड त्याचा परमेश्वर सांभाळतो. हो पवित्र, ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तो तुमच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे, त्याचप्रमाणे आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे कधी देखील परीक्षा घेणार नाही. आज जरी परीक्षेचा समय असला, आज जरी संकटाचा समय असला, आज जरी रडण्याचा समय असला, तरी प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की जो अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतो तो हर्षभरी नेत्राने
कापणी करणार आहे. आणि ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आज आपण रडत रडत अनेक गोष्टी निश्चितच येशूवर विश्वास ठेवून पाऊल टाकून निश्चितच पुढे 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 चालत आहोत. उद्या सकाळ होताच, प्रभात होताच तो तुम्हाला आनंदाने आणि विपुल आशीर्वादाने भरणार. परंतु हा संकटाचा समय, हा निश्चितच दुबळेपणाचा समय, हा अनिश्चिततेचा समय, हा सर्व प्रकारच्या भीतीचा समय, शैतानाच्या द्वारे दडपणाचा समय, व्याधी आणि विकाराचा समय, निराशाचा समय. या समय आम्हाला काय करायचं? आम्हाला रडत बसण्याची गरज नाही, आम्हाला येशूपासून पळायची गरज नाही, तर आम्हाला एकच काम करायचंय, त्या येशूच्याकडे आपले नेत्र लावून हेच म्हणायचं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होणार? आकाश व पृथ्वी याचा निर्माण करतो जो परमेश्वर, तो मला सहाय्य पुरवणार. यस प्रियांनो, आज तो त्याच्या पवित्र स्थानातून तुला सहाय्य पाठवणार आहे आणि त्याच्या सर्व मनीषा मनोरथ तो पूर्ण करणार आहे. कारण की येशूने तुमच्यावर अगोदर प्रीती केली, त्यामुळे आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. आणि जे प्रीती करतो, ज्याच्यावर देव प्रीती करतो, तो त्याला कदापि सोडत नाही, तो कदापि त्याग करत नाही. तुमचे माझे पाप किती मोठे असले, आमचे अधर्म पाप किती मोठे असले, तरी देवाची कृपा आणि दया विपुल अशी आहे. आपण आपले पाप पदरी घ्यावं. आमचा देव विश्वसनीय न्यायी आहे आणि तो तुमच्या सर्व अधर्मांची क्षमा करील. स्तोत्र करता येणे प्रकारे म्हणतो की मी जेव्हा आपले पाप कबूल केली, माझी अनिती मी लपून ठेवली नाही, तेव्हा माझ्या सर्व पाप दोषांची त्याने क्षमा केलेली आहे. स्तोत्र 34 मध्ये तो म्हणतो. आणि या प्रकारे तो आपली अनिती आपण देवापासून लपवू नये, कारण की देवापासून कोणतीही गोष्ट गुप्त नाही प्रियांनो. आम्ही इव्हन लोकांपासून गुप्त ठेवू शकतो, आपल्या कुटुंबियापासून काही गोष्टी गुप्त ठेवू शकतो, स्वतःपासून देखील काही गोष्टी गुप्त असतील, परंतु देवाच्या समोर कोणतीही गोष्ट गुप्त नाही. तो आम्हावर आमच्या गुप्तदर्शी पिता प्रत्येक गोष्टी निहाळतो. आणि त्यामुळे आपण हेच म्हणूया की प्रभू, जाणून बुजून केलेले पाप, धिटाईने केलेले पाप, सर्व पापांची तू क्षमा कर. यामुळे प्रियांनो, आमच्या अधर्म आणि पापामुळे आमचा नाश होता कामा नये, आमचे लेकर दुरावता कामा नये. कारण की आम्हाला प्रभूने यासाठी निवडलं की त्याच्याबरोबर अनंतकालिक राज्यामध्ये राज्य करायचं. सैतानाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही तिथे जावं, परंतु सैतानाची हीच इच्छा आहे की आम्ही खचलेले, निराश, संशय, दुःखी, क्लेशमय असून आम्ही देवापासून दूर जावं. यासाठी की सैतानाचे बंधन, सैतानाचे पाश, सैतानाचे बेड्या यांनी आम्ही जखडले जावं आणि आपल्या घराण्याचा नाश हो. यावेळेस आपलं तेल आणि पाणी आपल्या हातामध्ये घेऊया. या दिवसामध्ये अनेक जण कष्टी आहे, अनेक जण निराश आहे, अनेक जण खचलेले आहे, अनेक जण स्वतःला पापी म्हणत आहे, अनेक जण म्हणतात की नाही 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 माझ्यासारखं पापी नाही. आणि त्या स्त्रीचं उदाहरण आज तुम्ही ऐकलं असताना ही बाब लक्षात ठेवा की वाळू इतके देणगी तुमचे पाप असले, परंतु एकच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीची लाट, प्रेमाची लाट, वधस्तंभाच्या त्या वरून वाहणाऱ्या परम पवित्र रक्ताची ती लाट तुम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद व स्तुतीचं यज्ञ अर्पितो, कारण की आज परत एक बार तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे, तुझ्या पवित्र प्रीतीच्या द्वारे आणि त्याचप्रमाणे त्या कृपा आणि दयेच्या द्वारे एक मोठी आशा आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे. आज आम्ही परत एक बार तुझ्याकडे बघत आहोत. आम्ही कष्टी आहोत, आम्ही दुःखी आहोत, आमच्या घरामध्ये व्यसन आहे, आमच्या जीवनामध्ये व्यसन आहे, आम्ही लबाड आहोत, आम्ही फसवेगिरी करतो, आम्ही त्या तरुण लेकरांपासून तुझ्यापासून रुटतो आणि आम्ही तुझ्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. परंतु खरोखर तुला धन्यवाद देतो की तुझी प्रीती आम्हाला कवटाळून धरते, तुझी प्रीती आम्हाला दूर जाण्यापासून रोखते. आणि आज परत एक वचन आमच्या कानी पडत असताना, आमच्या हृदयामध्ये पवित्र पिता स्पर्श करत असताना, ओ निश्चितच तू आमच्याशी बोललेला आहे. आणि आज आम्ही परत एक बार हे म्हणतो की प्रभू खरोखर मी चुकलो आहो, मी तुझ्या दृष्टिकोनातून जे न आवडणाऱ्या गोष्टी ते केलेल्या आहे, मी तुझ्या आज्ञा मोडलेल्या आहे. प्रभू हो पित्या, मी तुला नव्हे तर तू मला निवडलंय यासाठी की सर्व जगातल्या उत्तम गोष्टी आणि स्वर्गातल्या सर्वोत्तम गोष्टीचा लाभ मला द्यावा. आज प्रभू तुझ्या जवळ येत असताना हे तेल व पाणी घेऊन मी तुझ्या जवळ येतात. प्रभू येशू मध्ये ते तेल व पाणी तू विशेष आशीर्वादित कर. जे माझं जखम आहे, जे काही माझे दुखावलेले भाग आहे, जे काही माझे डिप्रेशन आहे, जे काही निराशाचे बंधन आहे, प्रभू येशू मध्ये मोडले जाव. या पाण्याला तू स्पर्श कर आणि त्या पवित्र पाण्याचं सेवन करत असताना
शरीरामध्ये भिनलेले सर्व अशुद्धता, दुबळेपणा, व्याधी, विकार, व्हायरल इन्फेक्शन आणि सर्व हवामानाच्या बदलामध्ये होणारा सर्व त्रास येशूच्या नावात आम्ही घालवतो. आणि येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की आज सुंदर असं वचन तू आमच्याशी दिलेलं आहे आणि आम्हाला पवित्र पिता घाबरण्याची गरज नाही, कारण की जे ख्रिस्ताच्या ठाई आहे त्याला दंडाज्ञा नाही. ओ पित्या, आम्ही तुझ्या ठाई सदोदित टिकून राहावं याकरता दररोज आम्ही आपल्या मनाचं आत्मपरीक्षण करावं आणि देवाच्याकडे क्षमा मागत त्याच्या वचनात, त्याच्या प्रीतीत आम्ही रोज वाढावं. आणि याकरता परत एक वार तुझ्या कृपेने, दयेने तुम्हाला कवटाळून, परत एक वार सैतानाचे सर्व बंधन, निराशाचं सर्व आत्मा मोडून एक नवीन आशा, एक नवीन जीवन, एक नवीन उत्तेजन आणि एक नवीन संजीवन तू आम्हाला दिलं, त्याबद्दल आभार मानतो. आम्ही धन्यवाद देतो गायकवाड साहेबांसाठी, आम्ही धन्यवाद देतो खिल्लारे साहेबांसाठी व सर्व टीमसाठी जे निरंतर आमच्यासाठी सेवा अर्पित करत आहे. प्रभू येशू मध्ये त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवा, आत्मा, शरीराला तू याच वेळेस स्पर्श कर. तुझ्या रक्ताळलेल्या हाताचा आणि तुझ्या पवित्र उजव्या बाहूचा स्पर्श करून व्याधीचा आत्मा, निराशाचा आत्मा, डिप्रेशनचा आत्मा, भीतीचा आत्मा, पापाचे आणि सर्व सैतानाचे बंधन येशूच्या नावात मोडले जात आहे आणि तो आम्हाला मुक्त करत आहे. त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद देतो प्रभू या सुंदर अशा क्षमाबद्दल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू.